आज मुख्यमंत्री यांची सभा इथे काय फरक पडेल का त्यांना? काहीच फरक पडणार नाही. नागरिक आमचे फार हुशार आहे. आमच्या नागरिकांना सांगण्याची गरज नाही. आमच्याच कुटुंबामध्ये मागची नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची जी कार्यकाळ होती ती माझ्या सुनबाईला होती. कुणाल बोंद्रे माझे या माध्यमातून काम करत होते. चिखलीच्या टप्प्यात हा विकास जो झालेला आहे तो आमच्या प्रियाताईच्या कार्यकाळात जवळपास चिखली शहराचा जो मुख्य रस्ता आहे, जो जयस्तंभ चौक ते BDC बँक आणि छत्रपती शिवाजी महाराज ते सिद्ध सायन्स चौक हा 4 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि त्याच्यानंतर हे 4 किलोमीटरच्या रस्त्यानंतर जे चिखली शहरातले छोटे मोठे रस्ते आहेत ते जवळपास 350-350 आमच्या कार्यकाळात झालेले आहेत. सर्व युवकांचा कल हा आदरणीय ताई साहेबांसोबत आणि पंडितदादा सोबत आहे. त्यामुळे 100% भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार पंडितदादा देशमुख आणि त्यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे जेवढी नगरसेवक पदाची उमेदवारी हे यावेळी विजयी होणार ही सर्वांना खात्री आहे. की रस्ते नाल्या हे तर बनतीलच, ते आम्ही पण करू, त्यात आम्ही कुठे कमी पडणार नाही. सर्व सुखादुखात राहू. परंतु सर्वात महत्वाचं आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून जेव्हा हॉस्पिटलचं किंवा एखाद्या दुःखद घटना घडतात आणि आर्थिक बाजूमुळे लोकांना दवाखान्यामध्ये आपल्या जवळचा नातेवाईक, जवळचा मुलगा, जवळची आई या पैशामुळं कुठेतरी हातबल होतात. अशा ठिकाणी आम्ही केंद्रीय मंत्री माननीय प्रतापराव जाधव साहेब, संजू भाऊ या सर्वांच्या सहकार्यानं या लोकांसाठी सक्षमपणे उभं राहणार आहोत. एक मला सर्व जनतेला सांगू इच्छितो की महाराष्ट्राची सत्ता ज्याची तिजोरीची चाबी ही माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आहे. ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. त्याच्यामुळे चिखली शहराच्या कोणत्याही योजना असतील त्या रखडल्या जाणार नाही. मी सर्व जनतेला आवाहन करतो की तुमचा कोणताही प्रश्न असला तर तो मी माननीय अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करून मांडून निश्चित सॉल्व्ह करू. तर मी आपल्या संत रविदास नगर मध्ये वार्ड क्रमांक 7 मध्ये राहतो आणि आपल्या वार्डाचं काही एकही विकास काम झालेलं नाही. आता हे सरळ हा रस्ता आहे, त्या रस्त्याचं काम सुद्धा अर्धच झालेलं आहे आणि संत रविदास उद्यान आहे याचं 2दा उद्घाटन झालेलं आहे, तरी काम सुरू झालेलं नाही आत्ताही. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असे आहे की आपण जे उमेदवार निवडून येतो प्रत्यक्षात त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकतो. ते स्वतः आपल्यापर्यंत येतात. त्यासाठी आम्ही त्यांना मतदान करतो, आपलं अमूल्य मत त्यांना देतो. परंतु अशी गोष्ट अद्याप लक्षात आली नाही. कोणतेही आमदार खासदार आमच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही आणि येतही नाही. आम्ही समजत पहिले आप्पाजी जेव्हा निवडून येतील, नगर अध्यक्षपदाची शपथ घेतील, तर आम्ही समजत पहिले हे काम करून घेऊ आप्पाजीकडून की आप्पाजी आम्हाला तुम्ही जे आमच्या पहिल्या उपजीविका होत्या त्या आम्हाला परत करून द्या.